श्रीराम. नमस्कार. श्रीमद दासबोधावरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. आपण बघत आहोत दशक 11वा, त्यातला समास 6वा, महंताची लक्षणं. आधीच म्हटलं की 19च ओव्यांचा हा समास आहे, सगळ्यात छोटा समास आहे. परंतु बोलताना असं लक्षात आलं की तरीसुद्धा याची सगळी लक्षणं विस्तृतपणे आपण सांगणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. कारण छोटा समास आहे म्हणून तो गुंडाळून टाकणं हेही योग्य नाही. कारण शेवटी आजही समाजातून आपल्याला असे अनेक महंत घडवायचे आहेत. मला सांगा, देशाचा आपणच निवडून दिलेला एकच लोकप्रतिनिधी जो संपूर्ण देशाचा कारभार बघतो, आज त्याच्या खांद्यावर, त्याच्या पाठीवर केवढी मोठी प्रचंड जबाबदारी आहे. आज तो हे सगळं पदभार उत्तमरित्या सांभाळतो. पण पुढच्या फळीचा विचार करायला हवा की नको? मग त्याच्यासाठी त्याची ताकद वाढवणारी पुढची फळी तयार व्हायला हवी असेल तर समाजातून सगळ्या थरातून जनजागृतीचं कार्य हेही आवश्यकच आहे. मग जनजागृतीचं कार्य कोण करू शकतं? तर हे महंत करू शकतात. मग नॉट नेसेसरी की आता तसा मठच पाहिजे आणि एखादं तसंच मंदिर पाहिजे, तिथंच फक्त काय ते आपल्याला ज्या माध्यमातून जनजागृती करता येणं शक्य आहे त्या माध्यमातून ही जनजागृती केलीच पाहिजे. आज शाळेमध्ये शिक्षकांची ती जबाबदारी आहे. कारण 10 वर्षांचा मोठा कालखंड विद्यार्थ्यांचा शालेय जीवनाशी निगडीत असतो. 10वी पास झालेल्या कुठल्याही मुलाला विचारावं, काय रे बाळा, तुला मोठेपणी कोण व्हायचंय? युवा दिनाच्या जेव्हा शिबिरं भरतात, तिथं जेव्हा वक्तृत्व स्पर्धा होतात, त्यावेळेला विचारलं जातं, मुलांचं उत्तर ठरलेलं असतं, इंजिनियर नाहीतर मेडिकल लाईनला जायचं आहे. तिसरा पर्यायच नसतो. तर मागे एकदा एक अनुभव आहे की युवा दिनाच्या शिबिरानिमित्त वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं. 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जयंतीचा हा दिवस असतो. तर या दिवशी जेव्हा अशा स्पर्धा आयोजित केल्या होत्या, स्पर्धेनंतर अर्थातच मुलांना हा एक प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा काही मुलांनी उत्स्फूर्त जे उत्तर दिलं होतं ना, ते फार महत्त्वाचं आहे. त्यातल्या काही मुलांनी सांगितलं की आम्हालाही राजकारणामध्ये प्रवेश करायला नक्की आवडेल, पण राजकारणात प्रवेश करायचा म्हणजे बऱ्याच अंशी सगळा काळा धंदा किंवा चुकीचा मार्ग निवडायचा किंवा लांडी लबाडी, खोटेपणा असा जो परमनंट शिक्का बसलाय, त्या शिक्क्याच्याच अंतर्गत आम्हाला राजकारणात प्रवेश करायचा नाही. हे अगदी आत्ताचं 2 वर्षापूर्वीच्या मुलांचे हे शब्द आहेत बरं का. आपल्या देशामध्ये अशी कुठली इन्स्टिट्यूटच नाही आहे की आम्हाला एक सच्चा राजकारणी म्हणून काम करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला प्रॉपर गायडन्स मिळेल, प्रॉपर मार्गदर्शन मिळेल. जसे इंजिनियर हजारोनी बाहेर पडतात, जसे डॉक्टर्स आज कित्येक संख्येने बाहेर पडतात, तसे उत्तम शिकलेले राजकारणी बाहेर निर्माण करणारी संस्था आपल्या इथे हवी आहे. मग आम्ही मुलांना तेच सांगितलं, मग ही संस्था निर्माण करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्नशील आहात का? तर त्यावर त्यांचं पुन्हा तेच, शेवटी प्रश्नातून उत्तरातून पुन्हा प्रश्नच निर्माण तिथेच राहतो, विषय तिथेच थांबतो. मग त्या मुलांनी तेच सांगितलं की हा झाला पुढचा भाग, पण आत्ता ह्या क्षणी आम्हाला ट्रेनिंग हवं आहे, ते कुठं मिळेल ते सांगा. असे मुलांचे सडेतोड प्रश्न समोरच्या मोठ्या मोठ्या व्यक्तींना सुद्धा काही वेळेला निरुत्तर करून जातात. थोडक्यात काय, तरुण पिढीला सुद्धा जे सच्च किंवा निरोगी किंवा आपण ज्याला हेल्दी पॉलिटिक्स म्हणतो असं करायची इच्छा आहे, ज्यांनी आपल्या देशाचं भवितव्य घडेल, देश उज्ज्वल होईल, देश प्रगतीपथावर जाईल, पण त्यांना तसं मार्गदर्शन मिळत नाही किंवा त्यांना सगळ्यात चुकीच्याच रस्त्यावर पुढे नेलं जातं आणि मग एक चूक करतोय, तूही केलीस म्हणून कुठे बिघडतंय, हे असंच असतं असं म्हणून तोही शेवटी नाईलाजास्तव का होईना पण बऱ्याच अंशी चुकीच्याच मार्गावर जातो. असे अनेक तळमळीचे तरुण कार्यकर्ते असतात की जे त्या प्रवाहापर्यंत पोचण्याआधीच संपवले जातात.
याचसाठी खरं म्हणजे समर्थांची ही तेव्हापासूनची तळमळ आहे. महंतांची लक्षणं सांगून फक्त मठ स्थापन करायचा आणि तिथे एक मठाधिपती नेमायचा, इतका त्याचा प्राथमिक लेव्हलवरचा अर्थ अपेक्षित नाही. खूप मोठं द्रष्टेपण समर्थांनी त्या काळी जाणलं होतं आणि म्हणून ही लक्षणं लिहिलेली आहेत. पाहूयात समर्थ आता पुढे काय सांगतात आपल्याला. 10व्या ओवीत समर्थ म्हणतात, आधीच सिकोन जो सिकवी तोची पावे श्रेष्ठ पदवी, गुंतल्या लोकास उगवी विवेक बळे श्रीराम. अक्षर सुंदर वाचणे सुंदर, बोलणे सुंदर चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर, करून दावी श्रीराम. जयास यत्नची आवडे, नाना प्रसंगी पवाडे, धीटपणे प्रगटे दडे, ऐसा नव्हे श्रीराम. साकडीमध्ये वर्तो जाणे, उपाधीमध्ये मिळो जाणे, अलिप्तपणे राखो जाणे, आपणासी श्रीराम. आहे तरी सर्वा ठाई, पाहो जाता कोठेची नाही, जैसा अंतरात्मा ठाईचा ठाई, गुप्त झाला श्रीराम. महंत कसा हवा? जो स्वतः आधी शिकतो आणि मग त्याप्रमाणे तो इतरांना शिकवतो, म्हणून त्याला श्रेष्ठ पदवी प्राप्त होते. अडचणीत अडकलेल्या लोकांना तो विवेकाच्या जोरावर बाहेर काढतो. प्रपंचात गुंतलेल्या लोकांना आत्मानात्म विवेक शिकवून महंत त्यांना निरासक्त बनवतो. ज्याचं सुंदर अक्षर असतं त्याचं वाचन सुंदर, त्याचं बोलणं सुंदर, त्याचं चालणं, त्याचं वागणं हे सगळं सुंदर असतं. इतकंच काय तर भक्ती, ज्ञान, वैराग्य हे सगळं काही तो सुंदर रीतीनं दाखवतो. शेवटी सुंदरता हा एक खूप मोठा आपल्या जीवनातला आनंद निर्माण करणारा प्रभावशाली गुण आहे. त्यामुळे सुंदरता ही आपल्या चेहऱ्याची अपेक्षित नाहीच आहे, ती आपल्याला जन्मजात मिळालेली देणगी आहे. पण बाकी सगळ्या बाबतीत आपण सौंदर्य निर्माण करू शकतो. हे सौंदर्य प्रयत्नांती निर्माण करता येतं आणि ज्याला प्रयत्नांची आवड असते तो अनेक प्रकारच्या प्रसंगात तो तरून जातो. कुठल्याही प्रसंगाला तो धैर्याने तोंड देऊ शकतो. तो प्रसंग पाहून पाठ दाखवून पळत नाही. संकटसमयी कसं धोरणाने वागावं आणि फक्त माझा जीव प्यारा म्हणून तोच वाचवून बाहेर पडावं असाही स्वार्थीपणा याच्या ठाई नसतो. तो सगळ्यांनाही मदतीचा हात देऊ इच्छितो नव्हे, तो त्या दृष्टीने प्रयत्नही करतो. व्यापांमध्ये समरस कसं व्हावं हे त्याला कळतं. पण यात सगळ्यात राहून रंग माझा वेगळा अशी सुद्धा त्याची वृत्ती असते. अंतरात्मा सर्वांच्या ठिकाणी आहे, पण तसं पाहिलं तर तो कुठेच सापडत नाही आणि अंतरात्म्याप्रमाणेच महंताची अलिप्तता आहे. त्याचप्रमाणे हा जो महंत आहे तो सर्वांच्यात मिसळतो, पण त्याला पाहू गेल्यास तो एकदम नाहीसा होतो. एकांतात तो जातो. तिथे त्याला मनन, चिंतन, ध्यान हे सगळं त्यांनी करणं अपेक्षित आहे. कारण एकदा का सगळं आपलं जे निरूपण असेल, हरिकथा असेल ती सांगून झाल्यानंतर या महंतांनी लोकांची स्तुती ऐकायला थांबायचं नसतं. काय होतं, लोकांची स्तुती ऐकली की डोक्यामध्ये आपल्या गर्व चढतो की अरे म्हणजे माझं एवढं भारी होतंय, तर एवढ्या लोकांना आवडलंय. हे सुद्धा महंतांनी अपेक्षित नाही करणं. त्या वेगळे काहीच नसे, पाहो जाता तो न दिसे, न दिसो न वर्तवी तसे, प्राणीमात्रांसी श्रीराम. तैसाच हाही नाना परी, बहुत जनास शहाणे करी, नाना विद्या त्या विवरी, स्थूळ सूक्ष्मा श्रीराम. आपणाकरिता शहाणे होती, ते सहजची सोये धरिती, जाणतेपणाची महंती, ऐसी असे श्रीराम. राखो जाणे नीती न्याय, न करवी अन्याये, कठीण प्रसंगी उपाये, करू जाणे श्रीराम. कसं आहे ना की अंतरात्म्याशिवाय कोणी असतच नाही. पाहायला जावं तर तो दिसतो का? नाही दिसत. आणि दिसला नाही तरीही तो असतो. कारण सगळ्या जीवांची जी हालचाल आहे, सगळ्यांचं जे चलनवलन आहे
ते कुणामुळे घडतं तर त्याच्याचमुळे घडतं. मग त्याचप्रमाणे समाजामधल्या अनेक चळवळींना महंत प्रेरणा देतो, त्यांचा तो सूत्रधार असतो. त्याला प्रत्यक्ष पाहायला गेलं तर तो कसा पाहिजे, तो प्रसिद्धी परांगमुख पाहिजे. तो असा म्हणजे सत्कारासाठी कौतुक करून घेण्यासाठी समोर त्यांनी यायचंच नसतं आणि हीच त्याची अलिप्तता असते. आणि अलिप्त अंतरात्म्याप्रमाणे महंत पुष्कळ लोकांना नाना प्रकारे शहाणपण शिकवतो. स्थूल आणि सूक्ष्म अशा प्रकारच्या विद्या तो प्रदान करतो. दृश्याचं ज्ञान मिळवणाऱ्या विद्या त्या स्थूल आणि अदृश्य भगवंताचे ज्ञान देणाऱ्या विद्या त्या सूक्ष्म समजाव्या. आणि महंतापाशी या दोन्हीचा संगम असतो. महंत ज्या लोकांना विद्या देऊन शहाणे करतो ते लोक त्याला संपूर्णपणे वश असतात, त्याच्याशी कृतज्ञपणे वागतात आणि जाणतेपणाने केलेल्या महंतीचा प्रभाव हा असा असतो. खरा महंत हा नीतीचं न्यायाचं रक्षण करतो. तो त्यामुळे ते कधी सहनही करत नाही आणि तो आपल्याकडून कोणावर अन्याय होऊ पण देत नाही, इतरांनाही करू देत नाही. कठीण प्रसंग जर काही झाला तर त्यामधून काहीतरी मार्ग तो सुवर्ण मध्य तो काढू शकतो. आणि अशा मनोबलाचा जो पुरुष असतो त्याचा पुष्कळ लोकांना आधार असतो. श्री रामदास समर्थ म्हणतात की रामचंद्रांच्या अंगी वरील गुण आहेत. ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा. दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा श्रीराम. म्हणून तर रामकथेचं महत्त्व आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. प्रत्येक गोष्ट एकदा का मानवी अवतार घेतला म्हटल्यावर प्रत्येक गोष्ट ही न्यायाने, नीतीने आणि प्रयत्नांनी जाणीवपूर्वकच त्यांनी प्राप्त केलेली आहे. कुठेही बळाचा अनुचित वापर नाही. सगळ्यांना सामावून घेणं, सगळ्यांशी प्रेमाने वागणं, प्रत्येकाच्या अंगातल्या कौशल्याला न्याय देणं, कुठेही भेदाभेद न करणं, होता होईल तो सामंजस्याने वागणं, हे असे अनंत प्रकारचे गुण म्हणजे प्रभू रामचंद्रांचं जीवन. म्हणून तर ह्या पृथ्वीतलावर श्रीरामकथेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. रामकथा वाचायची ते फक्त पुण्य काहीतरी गाठीला जोडायचं किंवा चला बरं झालं एकदा तरी आयुष्यात रामकथा ऐकली, आता आम्ही म्हणजे काहीतरी एक करायचं होतं तर झालं ते करून, इतकाही त्याचा पोकळ किंवा अगदी वरवरचा भाव नसावा. तर ती रामकथा जाणावी, अंतरंगात बाणवावी. अशा प्रकारे ह्या संपूर्ण 18 ओव्यांमध्ये महंतांची लक्षणं सांगून 19व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला एक ठळक उदाहरण सांगतायत की असा या पृथ्वीतलावरचा सर्वश्रेष्ठ महंत म्हणजे प्रभू रामचंद्र होत. म्हणूनच प्रभू रामचंद्राला जो कोणी शरण जाईल त्याच्या ठायी अनेक चांगल्या गुणांची वसती आपोआपच घडेल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे महंत लक्षण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.